तळेगावातील आपण आता विजय जल्लोष बघतोय. महायुतीचा उमेदवाराचा हा सगळा जल्लोष आहे. तळेगावमध्ये महायुतीचा उमेदवार विजयी होताच भंडाऱ्याची उधळण करण्यात आलेली आहे. फटाक्यांची आतषबाजी सुरू आहे. पुणे जिल्ह्यातल्या तळेगावमध्ये महायुतीच्या उमेदवारानं विजय मिळवला. त्यानंतर हा विजय जल्लोष या ठिकाणी सुरू झाला. हा पहिलाच निकाल जो आलेला आहे. तळेगाव दाभाळेच्या नगराध्यक्षपदी संतोष दाभाळे यांची वर्णी लागलेली आहे. आपल्यासोबत ते सोबतच आहे. काय सांगू सर, कशा पद्धतीने विचार केला, कोण कोण सोबत होतं आणि कशा पद्धतीने तुम्ही निवडून आले? माझ्यासोबत भारतीय जनता पक्षाचे सगळे कार्यकर्ते नेते बाळाभाऊ वेगळे असतील, गणेश ताते असतील किंवा बाकी सगळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील अण्णा शेळके, त्यांचे गणेशजी खांडगे असतील, गणेशजी काकडे असतील, बाकी सगळे त्यांचे नेते होते. त्यानंतर शिवसेनेचे श्रीरंगप्पा बारणे, RPIचे सगळे नेते माझ्यासोबत होते. सगळ्यांनी मिळून आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीचं त्या ठिकाणी मतदारांच्या समोर गेलो आणि त्यांना आश्वासित असं आम्ही आश्वासन दिलेलं आहे की पाण्याचा प्रश्न असेल किंवा गावामध्ये वेगवेगळ्या पद्धतीची जी काही डेव्हलपमेंट असेल ती आम्ही राज्यामध्ये केंद्रामध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे, शिवसेना आहे, राष्ट्रवादी आहे, त्या माध्यमातून तळेगावचा अतिशय चांगल्या पद्धतीचा विकास त्या निमित्ताने आम्ही करणार आहोत. काय कोणाला श्रेय देणार आहे तुम्ही, कशा पद्धतीने हे निवडून आल्यानंतर? मी पहिलं श्रेय मी मतदारांना देतो तळेगावच्या. नंतर माझ्याबरोबर ज्या नेत्यांनी भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, RPIच्या ज्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी काम केलं त्यांना मी हे स्पष्ट. तुमच्या विरोधात जे आहे ते किशोर पेगडे निवडणुकीला उभे होते, तेही पण भाजपचेच होते. कशा पद्धतीने हे तुम्ही जोडून आणलं? भाजपचं त्यांना म्हणताच येणार नाही आहे, कारण की 2 महिन्यामध्ये ते भाजपमध्ये आलेले लगेच ते भाजपच्या विरोधात गेले. अपेक्षित खरं तर असं होतं